ठीक आहे. फार मोलाचा संदेश होता. एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली. ह्या काळामध्ये सुद्धा अध्यात्माचे ह्या पुस्तकाच्या एवढ्या प्रती खपाव्या हे एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे, कारण योग वासिष्ठ हे कधी काळी म्हणजे मी खूप जुनी गोष्ट नाही करत आहे, अगदी या रिसेंट काळापर्यंत असं ऐकण्यात होतं की फार कठीण आहे समजायला, बाउन्सर्स आहेत. हे जे काही त्याचे वेगवेगळे विशेषणं आहेत ते आपण थोडे आज चर्चा करू, आज उद्याकडे. तर मूळ विषयाकडे येऊ. योग वासिष्ठ काय, कोणासाठी. काल जसं म्हटलं की योग वासिष्ठ हा ग्रंथ मुक्ती देतो, निर्वाण देतो. आता मुक्ती म्हणजे काय, इथून सुरुवात. हो ना. आपण जे योग म्हटलं आहे, तर योग म्हणजे मी आणि तो जो कोणी परमेश्वर आहे या दोघांना एकत्र समजून घेणं, एकत्र आणणं, स्वतःचं ते जे काही वेगळेपण आहे ते नष्ट करून मूळ रूपात स्वतःला सामावून घेणं. ह्या केसमध्ये जी मुक्तीची परिभाषा आहे ती मुक्ती म्हणजे काय. आणि आपल्याला बहुतेकांना आपण जन्माला आल्यानंतर जेव्हा जेव्हा काही गोष्टीची जाणीव होते तेव्हा आपली इच्छा हीच असते की मला सगळा आनंद मिळावा आणि मला स्वातंत्र्य हवं, मी जे पाहिजे ते मी करू शकेल. हो ना. सगळ्यांना हे असतं ना की मी जे काही हवं मला ते करू शकलो पाहिजे. मग काय करायचं असतं, हवं ते खाता यायला हवं, त्याच्यानंतर इकडे तिकडे फिरायचं असेल, अनंत सगळ्यांना आपल्याला वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिरायची इच्छा आवाज असते. येत नाही, आवाज येत नाही नितीन सर. तुम्ही सगळ्यांना म्यूट केलं, त्याच्यात मी पण म्यूट हो नाही, झालो. काहीतरी डिस्टर्ब येतो लोकांना म्हणून मी सॉरी. बरं, ते काय हरकत नाही. तर आपल्याला सगळ्यांना अमर्यादित आनंद हवा असतो आणि त्या अमर्यादित आनंदासाठी आपल्याला अमर्याद मुक्तता हवी असते. जिथे जायचं आहे तिकडे जाऊ शकलो पाहिजे, जिथे खायचं आहे तिकडे खाऊ शकलो पाहिजे, जे करायचं आहे ते सगळं करता यायला हवं. ही एक आपली साधी परिभाषा आहे मुक्ततेची. आणि अनेक ठिकाणाहून जे काही आपल्यावर वेगवेगळे संस्कार होतात, अतिशय इंटरेस्टिंग संस्कार होतात. आपण सिनेमे बघतो, त्या सिनेमांमध्येही हे सांगितलं जातं की जे तुम्हाला वाटेल ते करता यायला हवं. फ्रीडम म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, तर मला जे करायचं आहे ते मला करता यायला हवं, माझ्या मनात जे आलं ते मी करू शकलो पाहिजे. ही एक साधी आपली मुक्तीची परिभाषा. आता हे किती योग्य किती अयोग्य हे आपल्याला पटकन लक्षात येईल. मी जे करायचं ते करू शकलो पाहिजे. एखाद्या 10वीतल्या मुलाला विचारा की पुढे काय करायचं आहे, किंवा 12वीतल्या मुलाला विचारा पुढे काय करायचं आहे, तर ते सांगतात की मला अमुक अमुक काहीतरी व्हायचं आहे. लहानपणी विचारलं तर म्हणतील ट्रक ड्रायव्हर व्हायचं आहे. मग काही वर्षानंतर हळूहळू हळूहळू जशी बुद्धी यायला लागते, मग नाही आता मला इंजिनियर व्हायचं आहे, मला पोलीस ऑफिसर व्हायचं आहे, मला पायलट व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, वगैरे वगैरे जे काही असतील ते. काही जणांना बिझनेसेस काढायचे असतात स्वतःचे. तर ह्या ज्या डेफिनेशन्स असतात या मनाच्या डेफिनेशन बदलत जातात. मनाच्या ज्या काही आपल्या एक्सपेक्टेशन्स आहेत, ज्या इच्छा आहेत त्या बदलत जातात. आणि या बदलणाऱ्या इच्छा जर बघितल्या तर कुठेतरी एक प्रश्न सहज मनात यायला हवा की हे जे मी म्हणतो की मला जे पाहिजे ते मला करता यायला हवं, हे खरोखर आपल्या भल्याचं आहे की नाही. कारण जसं म्हटलं, एखाद्या मुलाने सांगितलं की मला काहीतरी अमुक अमुक करायचं आहे आणि ते त्याच्या भल्यासाठी नाही आहे. मग कधी कधी पॅरेंट्स फोर्स करतात, आई वडील त्याला म्हणतात नाही हे तुझ्यासाठी योग्य नाही, असं कर तसं कर. आणि मग तो कधी हट्टाला पेटतो, कधी ऐकतो. काही केसेसमध्ये हट्ट पेटल्यानंतर तो आपल्या मनाचं करायला जातो, काही केसेसमध्ये जे त्याला सांगितलं जातं ते करतो. त्या 3 इडियट्स मूव्हीमध्ये हा एक सीन फार छान दाखवला आहे आणि बऱ्याच जणांना तो इतका पटला. हे जे मूव्हीज आहेत, सिनेमे आहेत, यांचं इम्प्रेशन इतकं स्ट्रॉंग असतं. त्याच्यात काय म्हटलं आहे, तो जो फोटोग्राफर कम इंजिनियर, ज्याला फोटोग्राफर व्हायचं असतं पण वडील जबरदस्तीने इंजिनिअरिंगला पाठवतात, त्याला आपले हिरो ते एक छान फंडा देतात. त्याला नॉलेज देतात. काय नॉलेज देतात की अपने दिल की कर. हां, तू आपल्या मनाचं जर केलं तर काहीतरी आयुष्यात यश मिळू शकेल. तू जर तुझ्या मनाप्रमाणे न करता कोणीतरी फोर्स केलाय म्हणून हे करायचं, कोणीतरी फोर्स केलाय म्हणून ते करायचं, असं जर करायला गेला तर तुझ्या आयुष्यात तुला काही यश मिळणार नाही. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याच्यानंतर असं वाटायला लागलं की अरे नाही, माझ्यामध्ये जे काही टॅलेंट आहे ते बघायला पाहिजे, त्याच्याऐवजी जे काही समोर येतं आहे ते. आणि इथे काय होतं की बरेच जण जे आपल्याला स्वतःला काहीतरी वाटतं,
हा वाटणं काय प्रकार आहे हाही आपण पुढे काही सेशन्स नंतर बघूया, की आपल्याला जे वाटतं ते खरंच आपल्याला वाटणार आहे की कोणीतरी आपल्या डोक्यावर लादलेलं आहे. एक छोटंसं उदाहरण देऊन पुन्हा पुढे जातो. अनेक जणांना वाटतं सिगरेट ही फार काय म्हणतात त्याला, अशी ग्लोरियस गोष्ट आहे, एकदम काहीतरी दाखवण्यासारखी आहे. ती का वाटली त्यांना, तर नॅचरली बॉलिवूडचे जुने सिनेमे वगैरे बघून हे सगळं इम्प्रेशन क्रिएट झालेलं आहे. अशा बाकी या गोष्टींवरती बरीच चर्चा होईल. परंतु आपल्याला जे वाटतं ते कुठेतरी आलेलं आणि ते माझं खरं आहे. अगदी आजकाल प्रेमाच्या बाबतीतही पडताना ना, की कोणाला बघितलं की आतून काहीतरी वाटलं तिच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल असंही फिलिंग येतं. हे काय वाटणं असतं हा एक पूर्णपणे वेगळा प्रकार आहे. परंतु ते पाहिजे, ती आपल्याला तेच करायचं आहे ही जी एक भावना असते, आणि ते मिळालं तर फ्रीडम, नाही मिळालं तर बंधन, ही जी भावना आहे ही मुळात चुकीची आहे. ओके, आपल्यातल्या अनेक जणांना कदाचित या बाबतीत असा शॉक बसेल, परंतु ही वस्तुस्थिती काय असते तर मी तुम्हाला काही काही छोटे छोटे उदाहरणं देतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. एखादी स्त्री आहे, सुशिक्षित आहे, लग्न केलं, संसारात पडली आणि चांगली एखाद्या कंपनीत मॅनेजर होती. पण आता घरी अशी परिस्थिती आली की आपल्या कुटुंबाकडे बघायचं आहे, सासू सासऱ्यांकडे बघायचं असेल, मुलांकडे बघायचं असेल, आणि मग ती जॉब सोडायची वेळ आली किंवा त्या माणसावरती जॉब सोडायची वेळ आली की नाही, मला आता काहीतरी दुसरी प्रायोरिटी आहे, माझ्याकडे पैसा आहे पुरेसा पण मला हे बघायचं आहे. तर त्या व्यक्तीची स्वतःची जी चिडचिड होते, त्या घरच्यांची जी चिडचिड होते, किंवा त्या व्यक्तीची, ती स्त्री असेल पुरुष असेल, त्याच्यामध्ये काय होतं की मी इंजिनियर आहे, मला जॉब करायचा आहे, किंवा मी मॅनेजर आहे, मला माझं मॅनेजमेंट करायचं आहे, आणि ते सोडून हे काय भलतं करावं लागतं आहे. ठीक आहे, ही जी आवड निवड यांच्यातलं जे हे युद्ध असतं, इथे खरं फ्रीडम, मुक्ती आणि बंधन हे समजता यायला हवं. जर माझ्या दृष्टीने आणि अध्यात्माच्या दृष्टीने खरी मुक्ती काय आहे, की जे तुमच्यासमोर येईल ते तुम्हाला आवडून घ्यायला यायला हवं. आज मी जर त्या स्त्रीच्या बाबतीत जर म्हटलं, तिने जॉब सोडून तिला आज आपल्या मुलाकडे बघायचं आहे किंवा सासू सासऱ्यांकडे बघायचं आहे, तर तेही तेवढ्याच आवडीने करता यायला हवं. हे जे लेबल्स लावून ठेवले आहेत ना, की तुम्ही असंच केलं पाहिजे, तुम्ही तसंच केलं पाहिजे, ह्याच्यामुळे सगळे बंधनं येतात. आणि खरी मुक्ती काय, की आयुष्यात जे येईल ते एन्जॉय करता येणं, ही खरी मुक्ती, ही खरे फ्रीडम. नाहीतर ते नाही मिळालं तर जे आपण ज्याच्या मागे लागलो आहे ते आपलं बंधन होऊन बसतं. नोकरी नाही मिळाली, दुसरं काहीतरी करावं लागतं आहे, नोकरी हे बंधन झालं आहे, त्याच्यामध्ये माणूस गुरफटून पडला. ही खरी फ्रीडमची भाषा. तर शॉर्टमध्ये आयुष्यात जे 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 येईल ते 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 एन्जॉय करता येणं, त्याचा भोग घेता येणं, आणि तोही आनंदाने, ह्याला म्हणतात खरी मुक्ती. त्याच्यामुळे तो जो इंजिनियर होता 3 इडियटमधला, त्याच्या बाबतीत मला निश्चित मी सांगू शकलो असतो की बाबा रे, तुला फोटोग्राफी करायची आहे, जरूर कर, पण तू जे म्हणतो ना माझ्या मनात फोटोग्राफी आहे, माझ्या मनात हे आहे, मनाचा भरोसा नाही. लहानपणापासून आपल्या मनाने आपल्याला अनेक गोष्टी करायला सांगितल्या, सगळ्याच बरोबर होत्या याची गॅरंटी नाही आहे. त्याच्यामुळे जे मनात येईल ते करायला मिळणं हे फ्रीडम नाही, हा मूर्खपणा आहे. आपलं मन भरकटत राहील. आज योग वासिष्ठमध्ये आपण या सगळ्या गोष्टी बघू की मन कसं भरकटत जातं, इकडे 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 इकडे, आणि शेवटी कुठेच थांबत नाही. ठीक आहे, या सगळ्या संपणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे ह्यांच्या मागे धावायचा प्रयत्न करून आपण फक्त आपलं आयुष्य खराब करून घेऊ शकतो, दुसरं काही होत नाही. एखाद्या वेळेस कधी तो लक लागलं तर तुमचं मन आणि तुमच्यासाठी काय होणाऱ्या गोष्टी या सारख्या असतील तर असतील, अदरवाईज त्याच्यात काही भविष्य नाही. त्यामुळे आनंद कशात आहे, जे समोर येईल ते एन्जॉय करणं, हा खरा आनंद, हा खरा मुक्तीचा मार्ग. ज्याला हा जमला त्याच्या आयुष्यात तो मुक्त झाला, त्याला कशाला बाकी काय पाहिजे, हो ना. स्विमिंग करता येणं किंवा न येणं, एखाद्याला येतं त्याला वाटतं अरे वा मी एन्जॉय करतोय, ज्याला नाही येत तो काय आयुष्यात एन्जॉय करत नाही, तो बाकीच्या गोष्टी करतो. ह्या अशा विषयांवरती आपण हळूहळू एक 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 बघत जाऊ. आता वसिष्ठ ऋषींनी, इथे वाल्मिकी ऋषींनी जेव्हा हे सगळं योग वासिष्ठ घडलं आहे, तर त्याची पूर्वभूमिका इथून सुरुवात होते. त्याच्यामध्ये त्यांनी हा एक विषय मांडला होता की कोणासाठी आहे. काल हा अधिकाराचा प्रश्न, माझे मित्र आहेत अभिजित जावळे, काल त्यांनी हा प्रश्न विचारला की याचा अधिकारी कोण आहे. याचा अधिकारी कोण नाही ते पहिल्यांदा सांगण्यात आलं आहे. साधारण 3 प्रकारचे लोक आहेत, जे पूर्णपणे अज्ञानी, ज्यांना काहीही कुठल्याही गोष्टीबद्दल हे ज्ञान असतं, अध्यात्म असतं, प्राणायाम ध्यान वगैरे केले पाहिजे, या गोष्टीशी त्यांचा काही संबंध नाही. त्यांच्या दृष्टीने काय आहे की आयुष्य जे आहे आपल्या आजूबाजूला जे दिसतं त्याच्यात आपण रममाण व्हावं, त्याच्यात एन्जॉय करावं,
आणि त्याच्यात जे काही दुःख येतील तेही घ्यावे आणि असंच जन्माला येऊन असंच शेवटी मरून जावं. जे बाकी प्राणी करतात, म्हणजे ते गाढव असू द्या, घोडा असू द्या, कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, त्यांच्यासारखंच आपणही एक जन्माला यावं, खावं प्यावं, सेक्स करावा, मुलं जन्माला घालावे, आईवडील व्हावं, काय असतील ते सगळ्या या गोष्टी कराव्या. जे बाकी प्राणी करतात तेच आपणही करावं, आयुष्य संपलं. त्यांच्यासारख्यांसाठी योग वासिष्ठ हे ज्ञान नाही. बरं, जे अतिशय नॉलेजेबल आहेत, जे प्रबुद्ध आहेत, जे सगळ्या प्रकारचं ज्ञान त्यांच्याकडे आहे, त्यांच्यासाठी योग वासिष्ठ नाही. मग हे कोणासाठी आहे योग वासिष्ठ? तर हे त्यांच्यासाठी आहे की ज्यांना कुठेतरी ही जाणीव आहे की मी बंधनात आहे. मला हे जाणवतं की अरे मला आनंद हवा आहे पण तो मिळत नाही आणि खरा सोर्स त्या आनंदाचा, त्या मुक्तीचा कुठे दिसत नाही आहे, तो मला शोधायचा आहे. ही ज्याची इच्छा आहे त्याच्यासाठी हे योग वासिष्ठ आहे. ठीक आहे, तर ही पहिल्यांदा तिथे त्याची जी फाउंडेशन आहे की योग वासिष्ठ कोणासाठी आहे हे सगळं तिथे वाल्मिकी ऋषींनी सेट केलं. हे कसं अस्तित्वात आलं योग वासिष्ठ? तर अनेक गोष्टींपासून सुरुवात होते पण त्याचं फाउंडेशन देतो की कसं अस्तित्वात आलं. जेव्हा वाल्मिकी ऋषींनी जे आपण नेहमी ऐकलेलं रामायण आहे ते सगळं रामायण, त्यांचे एक शिष्य आहे भरद्वाज, त्या भरद्वाज शिष्यांना त्यांनी सांगितलं की हे असं असं रामायण आहे, राम जन्माला आला, तो काय म्हणतात त्याला, जंगलात गेला, रावणाला मारलं वगैरे वगैरे, ही सगळी संपूर्ण गोष्ट ही मूळ जेव्हा त्यांची लिहून झाली तर भरद्वाजांनी हे सगळं रामायण ब्रह्मदेवाला ऐकवलं आणि ब्रह्मदेवाला फार आनंद झाला की अरे वा किती छान, म्हणजे लोक ॲटलिस्ट एक बघतील आपल्या आयुष्यामध्ये की असा श्रीराम होता आणि याच्यासारखं आपलं जीवन असायला हवं, आपण आपल्या आचरणामध्ये ह्याच्यासारखं व्हावं. हे इतकं छान रामायण यांनी वाल्मिकी ऋषींनी लिहिलं आहे. पण त्यांनी विचार केला आणि म्हणाले की अरे वाल्मिकींना जाऊन सांग की एवढ्यावर थांबायचं नाही आहे, याच्या पुढे पण जायचं आहे. याच्या पुढे काय? तर तुम्ही एक फक्त पिक्चर दाखवला की ही व्यक्ती अशी होती, यांचं कॅरेक्टर असं असं होतं, म्हणजे उद्या तुम्हाला जर एखाद्या जसं APJ अब्दुल कलाम यांच्याबद्दल सांगितलं तर यांनी आयुष्यात एवढे रिसर्च केले, हे केलं ते केलं, आईन्स्टाईनबद्दल सांगितलं त्यांनी असं असं केलं, हे सगळं ठीक आहे, हा हिरो म्हणून तुमच्यासमोर आलाय, पण हा हिरो घडला कशामुळे? असं काय होतं त्याच्या आयुष्यात, असं कुठलं नॉलेज होतं, अशी कुठली सिस्टीम होती की ज्याच्यामुळे ही व्यक्ती आज जगासमोर पुरुषोत्तम म्हणून तुम्ही मांडतात? काय होतं यांच्या आयुष्यामध्ये? तर ते ज्ञान म्हणजेच ते योग वासिष्ठ, किंवा याला उत्तर रामायण म्हटलं आहे, याला मोक्षोपाय संहिता म्हटलेलं आहे. हे जे सगळे काही आहेत हे तुम्ही वाल्मिकी ऋषींनी जगासमोर मांडावं असा आदेश ब्रह्मदेवानी भारद्वाजाला दिला. आणि तेवढं करून थांबले नाही, ते म्हणाले चल मी स्वतःच येतो. आणि ते आले आणि त्यांनी वाल्मिकी ऋषींना हे सांगितलं की हे ज्ञान तर खूप छान आहे जे तुम्ही रामायण सांगितलं आहे, परंतु संसार सागरातून तारून जाण्यासाठी आणि रामासारखं होण्यासाठी नेमकं कुठलं ज्ञान आहे ते सुद्धा तुम्ही लोकांसमोर मांडावं. आणि म्हणून हे उरलेलं उत्तर रामायण तुम्ही पूर्ण करा. आणि मग ते योग वासिष्ठ त्यांनी लिहिलं. योग वासिष्ठ या ग्रंथाची सुरुवात, याची कथा ही अशी आहे की सुतीक्ष्ण नावाचा एक व्यक्ती की ज्याला ब्रह्मज्ञ म्हटलेला आहे, ज्याला ब्रह्म जाणून घ्यायची इच्छा आहे, अशी ही व्यक्ती अगस्ती ऋषींकडे आली आणि त्यांनी अगस्ती ऋषींना विचारलं की मोक्षाचा उपाय काय, कर्म आहे की ज्ञान आहे? काही काही जण म्हणतात की सगळं कर्म करत राहा आयुष्यभर, तेच ते तुमची सगळ्या गोष्टी करा आणि मुक्ती मिळू शकते. काही जण म्हणतात की त्याने मिळणार नाही, तुम्ही ज्ञान मार्गाची साधना करा, ज्ञान मार्ग वापरा, त्याच्यातून तुम्हाला मुक्ती मिळेल. आता ह्याचं जे नाव दिलेलं आहे ना त्या व्यक्तीचं, कधी कधी काही काही कोइन्सिडन्सेस इतके छान असतात. यांचं नाव काय आहे? सुतीक्ष्ण. म्हणजे त्यांची बुद्धीच एवढी तीक्ष्ण आहे, सु आणि तीक्ष्ण दोन्ही गोष्टी. ह्या व्यक्तीनेच असा प्रश्न विचारावा. मुळात योग वासिष्ठाची सुरुवात ही त्या नावापासूनच सुरू झाली. या व्यक्तीनेच हा प्रश्न विचारावा की काय आहे खरं ज्ञान, कशात आहे मुक्ती, कशात आहे? आणि त्याच्यावरती अगस्ती ऋषी सांगतात की ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जसं एखाद्या पक्षाला उडण्यासाठी 2 पंखांची आवश्यकता असते, तसे दोन्ही पंख हवेत, कर्मही हवं आणि ज्ञानही हवं. यासाठी ते पुढचा एक गोष्ट सांगतात. ती गोष्ट अशी आहे की अग्निवेश्य नावाचे एक ऋषी असतात.
आणि त्यांचा एक मुलगा असतो, त्याचं नाव आहे कारुण्य. हा कारुण्य आपला गुरुगृही जातो, गुरुच्या घरी जाऊन तिकडे सगळं शिक्षण पूर्ण करतो, परत येतो आणि परत आल्यानंतर तो आपला बसून राहतो, काहीही कार्य करीत नाही. मग त्याचे वडील विचारतात अग्निवेश्य की का रे तू आला आहे पण आता तुला काहीतरी करायला हवं ना, असं नुसतं बसून का राहिला. तर तो कारुण्य सांगतो की आता माझ्यासमोर अशी परिस्थिती आली आहे की मी एकीकडे शास्त्रांमध्ये वाचलं, त्याच्यात असं म्हटलं आहे की माणसाने आयुष्यभर आपले नित्यकर्म करत राहावे. जे काही तुम्हाला देवपूजा असेल, स्नान संध्या असतील, संसार करावा, हे सगळं आयुष्यभर करत राहावं. आणि दुसरीकडे असं म्हटलं आहे की हे सगळं करून काही फायदा नाही. खरं ज्ञान किंवा खरी मुक्ती ही कशी मिळेल, तर तुम्ही जर सगळ्या गोष्टींचा त्याग केला, त्यागातूनच फक्त मुक्ती मिळू शकते. हे सगळं आयुष्यभर हे गोळा करा, ते गोळा करा, ह्यानी तर काही मुक्ती मिळणार नाही, कारण हे काही आपण सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे सगळं सोडत सोडत जायचं, तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते. ॲक्च्युली ह्या दोन्ही गोष्टी योग वासिष्ठमध्ये नंतर आलेल्या आहेत. हा जो सर्व त्यागाचा विषय आहे ना, हा 2 ठिकाणी योग वासिष्ठमध्ये आलेला आहे आणि फार इंटरेस्टिंग आहे. काय काय सोडायचं असतं, तर काय सोडायचं काय ठेवायचं या विषयावरती फार छान याच्यात विवचन आहे योग वासिष्ठमध्ये, ते आपण ऐकू पुढे. त्यामुळे हा असा प्रश्न पडल्यानंतर मी कन्फ्युज्ड आहे, मला कळतच नाही काय करायचं होतं, म्हणून मी आपला आरामात बसून राहतो. मग त्याच्यावरती अग्निवेश्वर जे असतात ते त्याला आणखी एक गोष्ट सांगतात. आता इथे योग वासिष्ठमध्ये हा विषय समजून घ्या. आपण जेव्हा गोष्टी रूप ऐकायला जातो ना, तर थोड्या वेळात काय होतं की एक गोष्ट सुरू झाली कुठेतरी, अच्छा यांनी याला सांगितलं, मग यांनी याला सांगितलं, मग यांनी याला सांगितलं, असं करता 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 मूळ विषयाकडे जेव्हा येतो आपण, तेव्हा असे 6-7 स्तर तयार झालेले असतात. आणि मग आपण त्या विषयावर जेव्हा गोष्ट ऐकत असतो किंवा वाचत असतो, तेव्हा प्रश्न पडतो की अरे मी सुरुवात कुठून केली होती, हे नेमकं कोणी कोणाला काय 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 सांगत आलं, इथपर्यंत आलो आणि मग विसरून गेलो. तर हे असे जे एकमेकात इन्व्हॉल्व करणारे, एकमेकात गुरफटणारे गोष्टी या अशा योग वासिष्ठमध्ये खूप आहेत. आणि आपल्याला कुठल्या गोष्टीचं भान ठेवायचं आहे. आता जेव्हा तुम्ही योग वासिष्ठ वाचाल, तर त्यावेळेस योग वासिष्ठ वाचताना जो काही उपदेश आहे, तो उपदेश करणारी व्यक्ती, मग ती कुठली तरी राजा असू द्या, कुठली तरी राणी असू द्या, नाही तर आणखी राक्षस असू द्या किंवा आणखी कोणी असू द्या, ते जे काही पात्र आहे, जे उपदेश करत आहे, ते पात्र म्हणजे वसिष्ठ ऋषी समजायचं. आणि ज्याला उपदेश केला जातो आहे त्याला काय समजायचं, त्याला आपण स्वतः. ओके, तिथे श्रीराम म्हणजे आपण स्वतः आहोत. या संपूर्ण ग्रंथामध्ये जो उपदेश मिळतो आहे, तो उपदेश करणारा म्हणजे वसिष्ठ ऋषी, उपदेश ग्रहण करणारे आपण स्वतः. या गोष्टीवरती लक्ष ठेवा. हा आपल्यातला श्रीराम आपल्याला जागवायचा आहे, आपल्यातही तो श्रीराम आहे, त्यासाठीच हा सगळा उपक्रम चालला आहे. तर इथे वसिष्ठ ऋषी, अग्निवेश्वर ऋषी त्याला आपल्या मुलाला कारुण्याला एक गोष्ट सांगायला सुरुवात करतात. गोष्ट काय आहे, आणि फार छान गोष्ट आहे, सुरुवातीलाच आहे तिथे. ते म्हणतात की एक अरिष्टनेमी नावाचा राजा, गंधमादन नावाचा पर्वत आहे, त्याच्यावर तपश्चर्या करत बसला होता. आणि त्याच्याही सुरुवातीला ॲक्च्युली एक सुरुची नावाचं पात्र इथे आलेलं आहे, की सुरुची नावाची एक अप्सरा, भगीरथी म्हणजे गंगेच्या काठावरती हिमालयामध्ये, तिथे ती आपली आराम करत बसली होती. आणि तिने आकाशातून एका दूताला जाताना बघितलं. तर त्या दूताला तिने विचारलं की का रे तू कोण, कुठे चालला, काय करतो आहे. तर त्यांनी सांगितलं की मी इंद्राचा दूत आहे आणि मला इंद्राने सांगितलं होतं की हे एक अरिष्टनेमी नावाचा राजा एका पर्वतावरती तपस्या करत बसला आहे. तर त्याची तपस्या पूर्ण झाली आणि त्याला तू घेऊन ये, स्वर्ग त्याच्यासाठी आता खुला आहे आणि त्याला स्वर्गात तू घेऊन ये. तर त्याच्यासाठी जाताना सगळं जे काही बँड बाजा सगळं काही घेऊन जा आणि स्वागत करून त्याला स्वर्गात घेऊन ये. आता ह्याच्यामध्ये त्यांनी त्या राजाचं बिहेवियर काय होतं, राजाने कसा वागला त्या दूताशी, हे सगळं सांगितलं. तर तो दूत म्हणाला की मी राजाकडे गेलो आणि राजाला म्हटलं की तू चल, तुला इंद्राने बोलवलेलं आहे, तुझी सगळी तयारी झाली आहे, तुझं तपश्चर्या सफल झाली आहे. तर राजा म्हणाला की अरे वा, खूप छान गोष्ट आहे, मला स्वर्ग मिळतो आहे म्हणजे वा वा वा, काय मस्त. पण राजा हुशार होता. जे आपल्या याच्यात साधन चतुष्टय सांगितलं आहे, त्याच्यात विवेक हा फार महत्त्वाचा विषय. आपली बुद्धी नेहमी अलर्ट राहिली पाहिजे.
कोणीतरी आमिष दाखवलं आणि ते आमिष घेतलं आणि निघून गेलो असं व्हायला नको. त्याला राजाला तपस्येमध्ये आमिष काय दाखवलं, तुला स्वर्ग मिळणार आहे. आता त्या राजाने विचारलं की ठीक आहे, छान, पण स्वर्ग म्हणजे काय, जरा सांगशील मला. तर त्या दूताने सांगितलं की स्वर्ग म्हणजे तिथे सगळीच मजाच असते. म्हणजे तिथे अगदी अमृताच्या नद्या असतात, आजूबाजूला सुंदर अप्सरा, मेनका, रंभा, सगळ्या सुंदर स्त्रिया असतात, सगळं मस्त बगीचे असतात, खायला प्यायला खूप छान असतं, कुठेही काही फिरता येतं, अतिशय आनंददायी स्थिती असते. तर राजा म्हणाला, अरे वा, फार छान, मनातल्या मनात तुझं मार्केटिंग तर खूपच चांगलं आहे. हो ना, आपल्याकडे जेव्हा कोणी प्रॉडक्ट विकायला येतं तर अतिशय सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी सांगतात. मग म्हणे, पण त्याच्यात काही दोषही असतील ना स्वर्गामध्ये, की नाही आहे, काहीच दोष नाही आहे. तर दूत म्हणाला की नाही नाही, काही दोष आहेत त्याच्यामध्ये. तर काय दोष आहेत, तर म्हणे पहिला दोष त्या स्वर्गाचा की तिथे तुम्ही परमनंट राहू शकत नाही. म्हणजे काय, की तुमचं बँक अकाउंट जेवढं आहे, आता तुम्ही जेवढं पुण्य गोळा केलेलं आहे तेवढं पुण्य स्वर्गामध्ये गेले की ते हळूहळू हळूहळू कमी 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 होत जातं आणि एक दिवस तुमचं अकाउंट रिकामं झालं, तुमचं पुण्य संपलं की तुम्ही परत पृथ्वीवरती येता. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, स्वर्गात सुद्धा वेगवेगळे स्तर आहेत, वेगवेगळे लेवल्स आहेत. म्हणजे कसे, तर एखादी खूप पुण्यवान व्यक्ती असते ती थोडीशी वरच्या लेवलला असते, एखादी साधारण पुण्यवान व्यक्ती आहे ती मधल्या लेवलला, एखादी कमी पुण्यवान ती थोडी खालच्या लेवलला, असे काही वेगवेगळे स्तर आहेत. आणि या स्तरांमध्ये जे लोक असतात त्यांच्या मनातही इतरांबद्दल काय असतं, एक प्रकारची असूया किंवा अभिमान. म्हणजे कसं, की आता समजा एखादी व्यक्ती खालच्या स्तरात आहे आणि त्याच्यापेक्षा दुसरी कुठल्या तरी व्यक्तीला त्यांनी वरती बघितलं, तर मनात हा प्रश्न येतो की हिची तर क्वालिफिकेशन नाही आहे या व्यक्तीची, इथे कशी काय आली आणि मला कसं काय खाली ठेवलं, काहीतरी देवाचं चुकलं आहे. ओके, असे इम्प्रेशन्स. किंवा आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडे बघितलं तर अरे वा, पहा मी किती श्रेष्ठ, हा कधी खाली, तो एक अभिमान निर्माण होतो. तर ह्या भावभावना सुद्धा स्वर्गामध्ये असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भावना तुझ्या असतील असं त्या दूतानी या अरिष्टनेमी राजाला सांगितलं. अरिष्टनेमी राजा म्हणाला की बाबा रे, तुझा स्वर्ग तुझ्याकडे, मला ही जी चक्र आहे ना येण्या जाण्याचं, याच्यात नाही फसायचं. मला काय हवं आहे, मला याच्यातून सुटायचं आहे. त्याच्यामुळे एकदा गेलो की परत पृथ्वी नाही, जन्म नाही, मृत्यू नाही, या सगळ्या चक्रातून सुटायचं आहे. त्याच्यामुळे तुझा स्वर्ग मला मंजूर नाही, तू जा, असं म्हणून त्यांनी त्याला टाटा बाय बाय केलं, त्याचं प्रॉडक्ट नाकारलं. आता इथे एक छोटंसं रिलेव्हन्स देतो. आपल्याकडे अनेक जण काहीतरी चांगला संकल्प घेऊन कुठेतरी सुरू करतात. मी योग वासिष्ठबद्दल आणखी एक सांगतो. काय बरेच विषय येतात आणि ते सगळे एक 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 करून उलगडत मांडताना बऱ्याच गोष्टींची खिचडी होण्याची शक्यता असते. तर होईल सुरुवातीला. मुळात योग वासिष्ठ कशासाठी आहे, म्हणजे फक्त आत्मज्ञान मिळवायचं, मी कोण हे समजायचं आणि मुक्ती मिळवायची, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं, एवढ्यासाठीच आहे का? आपल्या अध्यात्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये जे काही आहे ना, त्याचा उद्देश काही फक्त हातात माळ घेतली, हरिहरी करत बसले किंवा डोळे मिटून ध्यान करत बसले आणि तुमच्यासमोर आयते खाण्याचे ताटं येतील, घरात किराणा आपोआप येईल, घरात भाजी आपोआप येईल, अशा गोष्टी नाही. ओके, मी ॲटलीस्ट स्वतः संसारी असल्यामुळे 2 मुलांचा बाप, बायको वगैरे सगळं काही व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे मी काही काही गोष्टी तुम्हाला निश्चित सांगू शकतो की हे, कारण हा संसार भ्रम जो आहे तो बघता बघता कोणावर किती प्रेशर येतं, काय येतं, याचा सगळ्यांचा अनुभव घेता घेता काही गोष्टी तर निश्चित सांगू शकतो स्वतःच्या अनुभवातून. तर त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट ही आहे की सगळं सोडून बसायचं म्हटलं तर त्यासाठी अध्यात्म नाही आहे. आपल्या याच्यात कुठल्याच अध्यात्मामध्ये, कुठल्याही ग्रंथामध्ये असं कधीही म्हटलं नाही की तुम्ही सगळं सोडा. उलट असं म्हटलं आहे की सगळे मोठे मोठे पराक्रम करा. ते करण्यासाठी थोडासा धर्माचा, थोडासा गोष्टींचा एक आधार आपल्याला दिलेला आहे. आणि योग वासिष्ठ हे एक त्याच्यातलं सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात, मुळातच या सगळ्या सिरीजचं नाव जे पुरुषोत्तम म्हटलं आहे ते यासाठीच की तुमच्या आयुष्यात तुम्ही पुरुषोत्तम व्हावं, साधारण किडे मोकळे बनून जगायचं नाही आहे. मग कसं होईल, तर एखादी व्यक्ती अभ्यास करते आहे, अभ्यासामध्ये त्यांनी गोल ठेवला, मला UPSCमध्ये जायचं आहे, मला सिव्हिल कलेक्टर व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे किंवा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मला पुढे काहीतरी टॉप व्हायचं आहे. हा गोल ठेवला आणि साईड बाय साईड प्रिपरेशन करता 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 त्यांनी आणखी कुठल्या वेगवेगळ्या एक्झाम्स द्यायला लागला.
तर हे गोल कसे अचीव करायचे, हे गोल अचीव करताना तुमच्यामध्ये काही अडथळे आले तर त्या अडथळ्यांना कसं पार करायचं, ह्यासाठी काय काय ट्रिक्स असतात, काय काय त्याच्यावरती उपाय करता येतात, कसे कसे वेगवेगळे डिस्ट्रॅक्शन्स आपल्या ध्येयपूर्तीमध्ये येतात आणि या ध्येयपूर्तीला साध्य करण्यासाठी, आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी हे जे काही अडथळे येणार आहेत यांच्यापासून कसा स्वतःचा बचाव करायचा, त्यांच्यावर कशी मात करायची, हे योग वासिष्ठमध्ये दिलेलं आहे. कसं दिलं आहे तर याच्यामध्ये केवळ प्रयत्नवाद आहे, तो निश्चितपणे आपण डिस्कस करू. पण माझ्या दृष्टीने आज एक छोटंसं टिप देऊन ठेवतो की तुमच्या आयुष्यात जे कोणी इथे विद्यार्थी असतील किंवा बिझनेसमॅन असतील किंवा जॉबवरती असतील, जो काही तुमचा गोल आहे, जे काही तुम्हाला अचीव करायचं आहे, ते शॉर्ट टर्म असू द्या, लाँग टर्म असू द्या, तो गोल म्हणजेच मुक्ती. ठीक आहे. ह्या पुस्तक वाचताना किंवा हे जे काही मी निरूपण करत आहे, हे करत असताना जेव्हा जेव्हा मी मुक्ती म्हणेल तेव्हा तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही तुमचे गोल आणा. ते गोल अचीव करण्यासाठी ही मुक्ती मिळवण्यासाठी जे जे उपाय सांगितले आहेत ते उपाय ॲज इट इज, जसेच्या तसे ते तुमच्या मुक्तीच्या तुमचं ध्येय प्राप्त करण्यासाठी तसेच्या तसे वापरायचे. डिस्ट्रॅक्ट होऊ नका, इकडे तिकडे विचलित होऊ देऊ नका. हे म्हटलं म्हणजे ध्यान बसलं आहे आणि ध्यानात आपलं लक्ष इकडे तिकडे जायला नको. जसं हे आहे तसं मी अभ्यासाला बसलो आहे आणि अभ्यास करत असताना माझं लक्ष इकडे तिकडे जायला नको. मग ती क्रिकेटची मॅच असू द्या, नाहीतर आईवडिलांचे भांडण असू द्या, मला माझा अभ्यास. हे जे नॉलेज आहे, हे आपला जो गोल आहे तो म्हणजे मुक्ती. सध्या तरी ते ठेवता येईल. आयुष्याची जीवनवृत्तीची मुक्ती हा निश्चितपणे आहे, हे साईड बाय साईड जाईलच. परंतु या सगळ्यांचा जो बेस आहे, या सगळ्यांच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, ज्या याच्यामध्ये आपल्याला संकल्पना दिलेल्या आहेत, काय कसं अचीव करायचं, काय कसं प्राप्त करायचं, त्यासाठी योग वासिष्ठचं नॉलेज असंच्या असं वापरता येतं. फक्त तिथे जीवनमुक्ती किंवा जीवन मृत्यूतून मुक्ती याच्याऐवजी ICS ऑफिसर, याच्याऐवजी जॉबमध्ये प्रमोशन, याच्यामध्ये बिझनेस वाढवणं, ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही एक दुसऱ्याला रिप्लेस करू शकता. याच्याऐवजी ते, त्याच्याऐवजी ते, बस. बाकी जो काही इथे दिलेल्या सूचना आहेत, जे काही मार्गदर्शक तत्त्व योग वासिष्ठमध्ये सांगितले आहेत, ते तसेच्या तसे तिथे वापरता येतात. ठीक आहे. तर इथे हा जो विषय आला होता अरिष्ट नेमीचा, ती तुलना अशी की एखादी व्यक्ती त्यांनी म्हटलं की मी माझी स्वतःची स्टार्टअप करतो. भारतामध्ये अशा अनेकांनी स्टार्टअप मोठ्या छोट्या कंपन्या सुरू केल्या आणि त्या कंपन्या सुरू केल्यानंतर त्याला कोणीतरी ऑफर दिली आणि अक्वायर केलं आणि आपली कंपनी यांनी विकून टाकली. आज जो काही ईमेल हा प्रकार आपण बघतो आहे, ह्या ईमेलमधला सगळ्यात पहिली व्यक्ती ज्यांनी हे सगळं सुरू केलं होतं ती म्हणजे साबीर भाटिया, ज्यांनी हा हॉटमेल प्रकार त्यावेळेस केला होता. जे माझ्या 97, 95, 96 या काळातले जे लोक असतील, ज्यांनी आपलं ग्रॅज्युएशन केलं किंवा सॉफ्टवेअरमध्ये असतील, त्यांना हॉटमेल हा प्रकार माहिती असेल. तो आता मायक्रोसॉफ्टने नंतर विकत घेतला वगैरे वगैरे. पण आपली स्वतःची कंपनी येऊ शकली असती. कुठेतरी पैसे त्यांचा मोह आला किंवा कुठेतरी स्वतःचा विश्वास कमी पडला आणि त्याच्यामुळे हे जे एक चांगलं स्वप्न होतं ते अर्धवट राहिलं किंवा ते कोणाला तरी विकलं गेलं. आज एखाद्याने UPSCचा अभ्यास करून मला सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पुढे जायचं आहे असा अभ्यास केला, असा विचार केला, पण साईड बाय साईड MPSC दिली, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची दिली आणि त्याच्यामध्ये एखादी ऑफर आली तर चला ही खूप छान ऑफर आहे, चांगली पोस्ट आहे, इथेच राहू, कशाला प्रयत्न करायचे आणि पुढे जायचं असा विचार करून, किंवा पुढे गेलो आणि नाही मिळालं तर काय अशी भीती व्यक्त करून एक छोटी ऑफर स्वीकार केली. असं अनेक जण करतात. हे जे अडथळे आहेत आपल्या उद्दिष्टामध्ये वेगवेगळ्या प्रकारे येतात. काहीतरी चांगलं आमिष येतं आणि ते आमिष आपल्याला अडकवतं. योग वासिष्ठ वाचायला घेतलं, योग वासिष्ठची सिरीज सुरू केली, ऐकायला घेतलं, काही केलं आणि त्याच्यामध्ये अडथळे मग काही ना काही निमित्ताने येतात. कोणीतरी अचानक येऊन सांगेल की अरे अष्टावक्र गीता खूप छान आहे, अरे भगवद्गीता खूप छान आहे, अरे यांचं प्रवचन आता ऐकायला पाहिजे. एक गोल सुटतो, दुसरा गोल त्याच्या मागे लागतो, दुसरा गोल पकडला, तिथे अर्धवट होतं, ते सुटून तिसरीकडे जातो. हे जे चक्र आहे हे करता 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 आपण जे मोठं उद्दिष्ट आहे आयुष्यातलं ते चुकवतो. अरिष्ट नेमी राजाची ही छोटीशी गोष्ट, एक छोटीशी इन्सिडन्स योग वासिष्ठमध्ये फक्त एवढंच त्याचा उल्लेख आहे की त्यांनी म्हटलं की मला हे नको, मला परमनंट तिथे जागा हवी, अशी जागा हवी की जिथून मी परत येणार नाही. तर ती जे नॉलेज आहे, तो जो विवेक आहे, तो आपल्याला ही गोष्ट शिकवून जातो की उच्च ध्येय ठेवायचे. जसं त्यांनी मुक्तीचा उच्च ध्येय ठेवला होता आणि त्याच्यामध्ये स्वर्ग जसा आडवा आला, त्यांनी स्वर्गाला नाकारलं, तसं आपले सुद्धा ध्येय हे अतिशय उच्च असायला हवे. त्याच्यामध्ये छोटे मोठे इकडचे तिकडचे काही गोल आले
तर तेवढ्यानी भरकटून जायचं की अरे वा खूप चांगलं आहे, नाही. आपल्या पलीकडे जायचं आहे, आपलं उद्दिष्ट सोडायचं नाही, हे पक्क लक्षात ठेवायचं. तर अरिष्टनेमी राजाने जेव्हा असं सांगितलं तेव्हा इंद्रानी मग त्या दूताला परत पाठवलं आणि त्याला म्हटलं की जा सांग की हा अरिष्टनेमी राजा आता याच्यासाठी आत्मज्ञानासाठी योग्य आहे आणि त्याला तू घेऊन वाल्मिकी ऋषींकडे जा. आणि मग त्या अरिष्टनेमी राजाला तो दूत घेऊन गेला वाल्मिकी ऋषींकडे. आणि वाल्मिकी ऋषींना त्यांनी प्रश्न केला अरिष्टनेमी राजाने की मला मुक्ती काय आहे, मुक्ती कशी आहे हे समजून घ्यायचं आहे, ती कशी मिळेल, ह्या जीवन मृत्यूच्या चक्रातून मी कसा सुटू शकेल हे मला समजून घ्यायचं आहे, त्यासाठी तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे. आणि मग तिथे वाल्मिकी ऋषींनी या अरिष्टनेमीला जो उपदेश केला तो सगळा पुढे योग वासिष्ठचा. मग तिथून ती कहाणी सुरू होते की रामाच्या वैराग्याच्या बाबतीत आणि त्याच्या अगोदर ते आपल्या वासना कशा असतात, शुद्ध वासना काय, मलिन वासना काय, कुठला त्याग केला म्हणजे मुक्ती मिळते, ही सगळी गोष्ट तिथून, हे सगळं वर्णन पुढे तिथून सुरू होतं. आपण एक छोटा उपक्रम रोजचा भाग म्हणून थोडंसं सेशनच्या शेवटी थोडंसं ध्यान करूया. ज्यांचं जेवण खूप ताणून झालं आहे त्यांना कदाचित ध्यान जमणार नाही. ध्यान म्हणजे काय, मी फक्त साधे श्वास घ्यायला सांगेल, श्वासावरतीच लक्ष देईन आणि एक दोन छोटेसे त्याच्यात संदेश असतील, बाकी काहीच नाही. आपण काही प्रॉपर ध्यान असं करणार नाही कारण ते मला ऑनलाईन ध्यान घेणं हे पटत नाही, थोडंसं कठीण जातं. आणि खरं सांगायचं तर ध्यानासाठी गुरूंचं अधिष्ठान हवं, त्यांची प्रार्थना अगोदर करून मगच करायचं असतं. तर ध्यानपेक्षा थोडेसे श्वासावरती लक्ष देऊन स्वतःवरती आपण जे काही आज ऐकलं त्याच्यावर विचार करणं, एवढं काम आपण रोज करू. थोडा स्कोप आपण प्रश्नोत्तरांसाठीही ठेवू. हळूहळू प्रश्न येतील, मला माहिती आहे. आपल्याकडे अनेक प्रश्न असतील, अनेक गोष्टी त्यांच्यावरती आपल्याला डिस्कस करायच्या असतील, पण थोडा पेशन्स ठेवा कारण ह्या सगळ्या अनेक प्रश्नांची उत्तरं येत जातील. आपल्याला बरेच दिवस आहेत, बराच वेळ आहे. शक्य झाले तर लिहून ठेवा, प्रश्न पाठवू शकता, तेही आहे. जसे शक्य होतील तसे प्रश्न पुढच्या दिवशी आपण हे डिस्कस करू शकतो. एक दोन छोटे छोटे आवाहन आहेत. पहिलं म्हणजे जर तुम्हाला पुस्तक हवं असेल, मी म्हणेल आवर्जून वाचा, मी ते रिकमेंड करेल. तर विद्याधरजींना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या मोबाईल नंबरवरती त्यांना मेसेज पाठवा, ते तुम्हाला सांगतील. त्यानंतर हे सेशन रोज बरोबर शार्प 8ला सुरू करायचा आमचा प्रयत्न असतो. शक्यतोवर मी आणि विद्याधरजी हे 7:45 7:50पासूनच ऑनलाईन येतो आणि मीटिंग सुरू झालेली असते. तर त्यावेळेपर्यंत जॉईन व्हायचा प्रयत्न करा कारण बरोबर 8ला हे सुरू करावं अशी माझी विनंती असेल. ई बुक याचं उपलब्ध नाही आहे अनफॉर्च्युनेटली, परंतु हार्ड कॉपी घ्या आणि हार्ड कॉपी घेऊन वाचणं हे चांगलं राहील. माझा निदान तशी विनंती आहे की हार्ड कॉपी घेतली तुम्ही हायलाईट करू शकता, वाचू शकता, बुकमार्क्स ठेवू शकता. ई बुकमध्ये ती मजा येत नाही. तर ह्या दृष्टीने थोडंसं म्हणजे वेळेच्या दृष्टीने आणि आता जो पुस्तकाचा विषय आला त्या दृष्टीने बघा. बस ह्या दोन गोष्टी आहेत. सातत्य मात्र ठेवा. हे सगळे व्हिडिओज यूट्यूब चॅनल आहे, मी यूट्यूब चॅनलही म्हटलं आहे, त्याच्यावरती अपलोड होत राहतील. आणि काही प्रश्न असलेले तर तुम्ही त्या चॅनलवरती सुद्धा विचारू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या ज्ञानाचा प्रचार करा, ठीक आहे. कारण मी आता जसं सांगितलं, एक अरिष्टनेमीच्या उदाहरणातून लक्षात आलं की आपण आपल्या आयुष्यातले मोठे स्वप्न कॉम्प्रोमाइज न करता ते कसे अचीव करायचे या छोट्या छोट्या उदाहरणातून आपल्यासमोर येतात. तर आपल्याला एक हे राष्ट्र, हा समाज, हा याच्यात जो डलनेस आलेला आहे, जो निरुत्साह आलेला आहे, तो सगळा काढून घेऊन प्रत्येकाला श्रेष्ठ दर्जाचा करता करायचा आहे, साधारण नाही राहायचं आहे. त्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. तर तुमच्या परीने ज्यांना ज्यांना याच्यात आणता येईल, काही सेशन्स अटेंड केल्यानंतर कदाचित त्यांना याच्यात गोडी निर्माण होईल, तर ते प्रयत्न अवश्य करा, ठीक आहे. आज इथे थोडं थांबूया. एक छोटंसं मी काय म्हणतात त्याला, श्वासावरती लक्ष केंद्रित करण्याचा एक छोटासा प्राणायाम करवतो आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरं घेऊया. आरामात शांत स्वस्थ बसून घेऊया, डोळे बंद करू. आपल्या श्वासावरती लक्ष देऊया. जसा चालला असेल तसा फक्त बघायचंय, त्याला नियंत्रित करायचा प्रयत्न करायचा नाही. फक्त आपल्या श्वासाकडे बघायचं.
त्याची गती बघूया. किती स्पीडनी चाललाय, किती हळू चाललाय. जसा चाललाय तसा चालू दे. आपल्या श्वासाची खोली बघूया. छातीत आत कुठपर्यंत चालला आहे ते बघू. मुद्दाम कुठलंही नियंत्रण करायचा प्रयत्न नाही करायचा. जेवढा आत येतोय तेवढा येऊ द्यावा, जेवढा बाहेर जातोय तेवढा जाऊ दे. आपला श्वास हा आपला सगळ्यात चांगला मित्र आहे आणि तो अतिशय आज्ञाधारक आहे. त्याच्यावर फक्त लक्ष ठेवलं तरी तो शांत स्थिर होतो. व्यवस्थित लयीत आत आणि बाहेर यायला जायला लागतो. श्वास स्थिर झाला म्हणजे मन पण शांत स्थिर होतं. मन शांत स्थिर असेल तर आरोग्य स्थिर होतं, उत्तम होतं. हळूवार एक खोल दीर्घ श्वास घेऊया आणि सोडून देऊ. हळूहळू आपले डोळे उघडू शकता. हा प्रयोग आपल्या श्वासांवरती अवश्य करायचा. जेव्हा जेव्हा मन अस्वस्थ असेल तर एक अतिशय सोपा उपाय आहे, फक्त श्वासाकडे बघायचं बस. ओके, जाणवायला लागतं की आपला श्वास हळू स्थिर होतो आहे, काय होत आहे इकडेच बघायचं. फार छान, म्हणजे फार गमतीची गोष्ट आहे श्वासाची. ठीक आहे, आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सेसमध्ये या सगळ्या गोष्टी डीपमध्ये आणखी शिकवतो, तर त्याच्यावरती पुढे कधीतरी बोलूया. पण आजच्यापुरती इथे थांबू आणि उद्या पुढे जाऊया आपण याच्यात. ॲक्च्युली रामाचं वैराग्य काय होतं, रामाच्या बाबतीत काय घडलं, हे सगळं उद्या बघूया आपण. वैराग्य प्रकरण उद्यापासून प्रत्यक्षात सुरू करू. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी असतील. रामाने आपलं वैराग्य कसं व्यक्त केलं, त्यावेळेस दशरथाच्या सभागृहात काय काय घटना घडल्या, हे सगळं आपण उद्या बघायचा प्रयत्न करू. तोपर्यंत आराम करूया. धन्यवाद. जय गुरुदेव. काही प्रश्न असतील ते घेता येतील. विद्याधरजी प्रश्न घ्या. हो. काहींनी विचारलं की रोज किती पानं वाचायची.